विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेसच्या उमेदवारांनी नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले। परळी वैजनाथ शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित असलेल्या सौ राजेश्री राजेश देशमुख यांच्या प्रचारार्थ आज परळी शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील व्यापारपेठ, मिलिंदनगर, रोडे चौक परिसर, टॉवरसह पद्मावती, इंदिरानगर, सावतामाळी नगर आदी भागात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यात आला। या निवडणुकीत मतदारांच्या हाती परिवर्तनाची संधी आली असून एकदा बदल घडवा असे मतदारांना आवाहन करीत असल्याचे परळी वैजनाथ शहर विकास आघाडीचे नेते राजेश देशमुख यांनी सांगितले। या प्रचार रॅलीत ज्येष्ठ नेते गणपतप्पा कोरे, अभा नानवटे, राहुल ताटे, डॉक्टर दुष्यंत देशमुख यांच्यासह असंख्य युवा व ज्येष्ठ सहभागी झाले होते। प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वाल्मिक अण्णा कराड व सौ प्रियंका महादेव रोडे यांच्या प्रचारार्थ आज माधवबाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांच्या भेटी घेतल्या। या प्रभागाचे यापूर्वी प्रतिनिधित्व करताना उमेदवार वाल्मिक कराड, माजी उपनगराध्यक्षा सौ नीलाबाई रोडे यांनी मोठी विकासाची कामे केलेली असल्याने आज प्रचार फेरीत या उमेदवाराचे मतदारांकडून स्वागत करण्यात आले। उमेदवारांनी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सरोजनी सोमनाथप्पा हलगे व आपल्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले। या प्रचार फेरीत ज्येष्ठ नेते रघुनंदन खरात, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष महादेव रोडे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय जोशी, सूर्यभान मुंडे, सुरेश गित्ते, राजाभाऊ पौळ, युवक नेते अतुल फड, दत्ताभाऊ सावंत, आरगडे सर, घोबाळे सर, प्रदीप कातकडे, जयदत्त नरवटे, विशाल कराड, कृष्णा फड, रामदास कराड, गणेश शिंदे, दीपक नागरगोजे, सोमनाथ मुंडे, अजय गित्ते, मुन्ना मुंडे, महिपाल सावंत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते। माजलगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या शाखांचे उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा संपन्न। तालुक्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने संघटन बांधणीचे काम जोमाने सुरू असून गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता, त्या अनुषंगाने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड नावाचे वादळ गेली वर्षापासून महाराष्ट्रात गोंगावताना दिसते। याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात होता। त्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने मोठे आंदोलन उभा करून तमाम महापुरुषांचा खरा इतिहास लोकांसमोर मांडला। तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, पिकांच्या हमीभावाचा प्रश्न असेल, संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असे मत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोरे यांनी माजलगाव तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या 11 शाखा उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा समारोप प्रसंगी उमरी येथे बोलताना व्यक्त केले। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष शरद चव्हाण व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आसाराम घायतिळक, जिल्हा अध्यक्ष गोविंद पोतंगले, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल वायकर, परळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोरे, जिल्हा सचिव दिनेश गजमल, माजलगाव तालुकाध्यक्ष रामचंद्र डोईजड, परळी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गरड, संतोष जाधव, अर्जुन काळे, तालुका उपाध्यक्ष दिनेश पारेकर, किशोर ठोंबरे, विवेक पौळ, लक्ष्मीकांत नरवडे, लखन थावरे, किरण देशमुख
यांच्यासह गावाच्या संभाजी ब्रिगेड शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घायतिडक सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाखा उपाध्यक्ष आदिनाथ गिलबिले यांनी मांडले। आता वाजणार आश्वासनांचे ढोल, झडणार विकास कामांच्या फेरी। कुणाला आहे शहराच्या विकासाचं गांभीर्य? 5 वर्षात खरंच झालीये का शहराची प्रगती? महाराष्ट्रातच नाही तर देशात गाजलेलं शहर। प्रश्न, आवाहन, आश्वासन, आम्ही घेणार या सर्वांचा सखोल पूर्ण आढावा। घेऊन येत आहोत निवडणूक रणसंग्राम मराठवाडासाठी पीसीएन न्यूज वर संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून चॅनल क्रमांक 892 वर पाहायला विसरू नका। महत्त्वाची सूचना, मराठवाडासाठी पीसीएन न्यूजच्या बातमीपत्राला आपण YouTube वरही पाहू शकता, केव्हाही कोठेही। YouTube चॅनलला भेट दिल्यानंतर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आजच्या बातमीपत्रात एवढेच। उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी पीसीएन न्यूज, एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद। बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ISO मानांकित तालुक्यातील पहिली मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट।